आम्ही 6 उदाहरणं आज पाहणार आहोत अगदी थोडक्यात, जे बाहेर आले आणि त्यानंतर काय झालं, जे आम्हाला प्रेरणा देईल, आम्हाला उत्तेजन देईल, आम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांचे जीवन आम्हाला प्रेरित केल्याशिवाय राहणार नाही. जर आपण नीट ऐकलं, आध्यात्मिकरीतीने विचार केला, ते बाहेर कसे आले, येण्याची वेळ कोणती होती आणि बाहेर आल्यावर काय झालं, प्रक्रिया, वेळ आणि बाहेर निघाल्यानंतर काय झालं, या 3 गोष्टी 6 प्रकरणातून आम्ही आज थोडक्यात पाहणार आहोत. मी प्रयत्न करेल लवकरात लवकर आपल्या पुढे या गोष्टी मांडण्याचा. पहिली व्यक्ती बाहेर आली ती म्हणजे योसेफ. उत्पत्ती 37 39 ते 41 मध्ये लिहिलं आहे. योसेफ कुठून कुठून बाहेर आला, योसेफाची गोष्ट आम्हाला माहिती आहे. योसेफ त्याच्या भावांनी हेव्यामुळे त्याला खड्ड्यात मरायला टाकलं, कोरड्या विहिरीत. तिथून तो बाहेर आला. नंतर त्याच्यावर खोटा आरोप पोतिफराच्या बायकोनी केला, त्याला तुरुंगात टाकलं आणि तिथून तो बाहेर आला. 2 ठिकाणाहून योसेफ बाहेर आला. 1 खड्ड्यातून आला आणि 2 तुरुंगातून बाहेर आला. उत्पत्ती 37 मध्ये आपण वाचणार नाही, आपण घरी वाचा ती वचनं. देवाने त्याला बाहेर काढले. जेव्हा त्याला पहिले खड्ड्यामध्ये टाकलं, आम्हाला वाटल की आम्ही खड्ड्यात आहोत, पण देवाने त्याला बाहेर काढलं म्हणजे तो सुटला नाही. बाहेर काढल्यावर उलट त्याला गुलामगिरीत नेलं. जे इस्माइली लोक होते, उंटावर जाणारे, जाय करणारे, त्यांना त्याच्या योसेफाच्या भावाने त्यांना विकलं, गुलाम म्हणून विकलं. हो, म्हणजे खाड्यातून बाहेर येणं म्हणजे लगेच आशीर्वाद नाही, लगेच समस्या सुटणं नाही, तर उलट बाहेर येणं म्हणजे गुलामगिरीत जाणं आहे. समजत आहे आपल्याला? पुष्कळांना वाटतं समस्येतून बाहेर आलो, आजारातून बाहेर आलो, दुःखातून बाहेर आलो म्हणजे आता सर्व ऑल इज वेल आहे. पण तसं नाही. देवाला काहीतरी मोठं दाखवायचं आहे. बाहेरून आल्या आल्या त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं. बाहेर आल्या आल्या लगेच त्याला राजवाडा मिळाला का? लगेच त्याला पंतप्रधान बनवलं का? विचार करूया. त्याला लगेच पंतप्रधान बनवलं नाही. कधी कधी बाहेर येणं म्हणजे जी समस्या आम्हाला आज भेडसावत आहे तिच्यापेक्षा मोठ्या समस्येला आम्हाला तोंड द्यायचं अजून आहे. दुसऱ्या परीक्षेत आम्हाला देव नेऊ इच्छित आहे, असाही त्याचा अर्थ होतो. पण पुष्कळ वेळेला आम्ही एका समस्येतून बाहेर येतो आणि लगेच दुसरी समस्या आहे, मोठी येते, तिच्यापेक्षा मोठी येते, तेव्हा आम्ही घाबरतो. अरे हे काय आहे? त्याला तिथून बाहेर आल्यानंतर, त्याला गुलाम म्हणून विकल्यानंतर, त्या पोतिफराच्या घरात त्याला आरोप लावल्यानंतर त्याला त्या खाड्यापेक्षा मोठ्या खाड्यात जावं लागलं, म्हणजे तुरुंगात जावं लागलं. कोरड्या खड्ड्यातून निघाल्यानंतर त्याला जेलमध्ये जावं लागलं. उत्पत्ती 40:23 पासून 41 अध्यायापर्यंत आपण ही गोष्ट वाचतो. 2 वर्ष तुरुंगात राहिला. 2 वर्ष साधा नव्हता. देवाने फारोला स्वप्न पाडलं आणि फारोने सांगितलं, याचा माझ्या स्वप्नाचा अर्थ कोण सांगल? जेवढे त्या राज्यामध्ये होते एकाला पण सांगण्यात. देव कसा कार्य करत आहे हो, बघा ना. फिल्डिंग कशी लावत आहे, प्लॅनिंग कशी करत आहे. खाड्यातून काढल्यानंतर त्याचा निवडलेला व्यक्ती तुरुंगात आहे, खोटे आरोप त्याच्यावर आहे, बदनामी झालेली आहे, 2 वर्ष झालेले आहे, तो तुरुंगात आहे. त्याच्या बरोबर एक प्रमुख प्याले दरबार देखील त्याला शिक्षा ठोकवली आहे. दोघं सोबत राहतात. ही पूर्ण घटना मी सांगत नाही. या प्याले दरबाराला विषयी स्वप्न पडतं, त्याचा अर्थ हा सांगतो, या प्याले दरबाराला सोडण्यात येतं, मुख्य माणसाला सोडण्यात येतं आणि तो सांगतो, मी जेव्हा बाहेर निघल मी तुझी आठवण करल, पण तो विसरून जातो. मग 2 वर्ष होतात. मग देव राजाला स्वप्न पाडतो. असं स्वप्न पाडतो की त्याचा अर्थ कोणाला सांगता येत नाही, फक्त योसेफाशिवाय.
कसं देव प्लॅन करतो बघा आमच्या जीवनाविषयी आम्हाला समजलं पाहिजे. देवाची कार्य करण्याची पद्धत जेव्हा आम्ही समजू, आम्ही निराश होणार नाही, आम्ही हताश होणार नाही, आम्ही हरणार नाही, आम्ही मागे राहणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही. देवाची कार्य करण्याची पद्धत जेव्हा तो तुरुंगात आहे, आम्ही असतो तर हारून गेलो असतो. अरे मी काही न केलं तरी त्या बाईचा माझा संबंध नाही, माझ्यावर खोटे आरोप लावले, माझे कपडे तिने घेतले, आपल्याला स्टोरी माहिती आहे, आणि मला आता तुरुंगात टाकलं. या तुरुंगात येण्यासारखं मी काही केलं नाही. सांगाल कोणाला बिचारा? आणि कोण विश्वास ठेवल? कोण विश्वास ठेवल? सगळे उलट त्या पुरुषाला दोष देतील. हा बिचारा शांत. मग देवाची कार्य करण्याची पद्धत देवाने फारोला स्वप्न पाडलं. ते स्वप्नाचा अर्थ कोणाला सांगता आला नाही. तेव्हा याला जागा येते ज्याच्याबरोबर तो तुरुंगात होता, तिथे कोणीतरी आहे जो स्वप्नाचा अर्थ सांगेल. मग राजा योसेफला तुरुंगातून बोलवतो, बाहेर काढतो. बघा बाहेर कसा आला, प्रक्रिया. स्वप्न पाडलं, जो त्याला बाहेर काढणार होता त्याला आठवण राहिली नाही, त्याला बोलवण्यात आलं, त्याला त्याची तयारी करण्यात आली, त्याचं मुंडन करण्यात आलं, त्याला स्वच्छ कपडे घालण्यात आले आणि त्याला राजासमोर आणण्यात आलं. योसेफाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी देवाला कोणाला तरी त्याची आठवण करायला भाग पडलं. कधी कधी आमचा चांगुलपणा, आमचे गिफ्ट्स, आमचे टॅलेंट, आमचा स्वभाव किती चांगला असला पण लोकांना विसर पडतो. बहुधा पेक्षा जास्त वेळेला चांगल्या लोकांची आठवणच होत नाही लोकांना. आणि देवाने त्या प्रधान सेवक जो त्याच्याबरोबर तुरुंगात होता त्याला आठवण दिली. देव आमच्या विषयी एखाद्याच्या मनात कल्पना घालतो, आठवण घालतो, चांगल्या गोष्टी घालतो, आमचे सद्गुण एखाद्याला दाखवतो, प्रगट करतो. असा एक प्रमुख सेवक, एक मित्र आम्हाला नेहमी हवा आहे. एक व्यक्ती जो आमची शिफारस करेल. जर नसेल तर देव योग्य वेळी तो व्यक्ती उभा करतो. जरी हा विसरून गेला होता पण देवाने त्याला आठवण करायला भाग पाडली आणि योसेफाची शिफारस राजाला करायला भाग पाडली. देव कशा रीतीने जुळवाजुळव करत आहे लक्षात आणा. परिस्थिती कशी जुळून आणत आहे. एका त्या योसेफाच्या जागेवर मी असतो तर मी हारून गेलो असतो, मी निराश झाला असतो. अरे देवा, मी काही केलं नाही, कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. देवा, मी अशा परिस्थितीत काय? पण देव दुसऱ्या बाजूने कार्य करत आहे. जर देवाने त्या खाड्यातूनच काढून केलं असतं ना, एक नॉर्मल जिंदगी जीवन तो जगला असता. पण देवाला ह्याला कुठेतरी ठेवायचं होतं. ह्याला पंतप्रधान राजानंतर जर कोण असेल तर योसेफ होता. एवढ्या उंच पदावर न्यायचं होतं आणि म्हणून या सर्व सेटिंग्स चालू आहे. म्हणून पुष्कळदा आम्ही लहान खाड्यामध्ये असतो, समस्येत असतो, आम्हाला फार वाईट वाटतं. पण देव लगेच दुसऱ्यात टाकतो. त्याच्या मागे उद्देश फार वेगळा असतो. योसेफला बाहेर केव्हा काढलं? पहिले खाड्यात टाकलं, काही तास लागले. तुरुंगात टाकलं, 2 वर्ष लागली. एकूण 13 वर्ष. म्हणजे योसेफ 17 वयाचा होता आणि आता 30 वर्षाचा आहे. या त्या 17 ते 30 मधून 13 वर्ष लागली. कधी कधी बाहेर येणं त्वरित होऊ शकतं खड्ड्यासारखं, कधी कधी दीर्घकाळाने होऊ शकतं तुरुंगासारखं, पण देव बाहेर आणतोच, हे नक्की. बरं, हे सर्व घडल्यानंतर काय झालं? योसेफ बाहेर आल्यावर काय झालं बघा. आम्हाला वाटलं अर्थ योसेफ असं होतं, आमचं काय आज? योसेफ बाहेर आल्यावर काय झालं? उत्पत्ती 41, 39 ते 41 मध्ये आहे, तो मिसरचा दुसरा अधिकारी बनला. म्हणजे राजा खाली जर कोण आहे? योसेफ. त्याच्याकडे मुद्रा आहे. त्याने ती एखाद्या फरमानावर मारली की ते होईलच गोष्ट. एवढा अधिकार. तुरुंगात होता, आज पंतप्रधान आहे राजाच्या खालचा.
त्याला अधिकार आहे. त्याच्या ज्या बांधवांनी, त्याच्या फॅमिलीने त्याला खाड्यात टाकलं होतं, विकून दिलं, त्याला मारण्याचं योजिलं, आता दुष्काळामध्ये तो त्यांचा पालक झालेला आहे, पालनकर्ता झाला आहे. त्याच्या फॅमिलीचा उद्धार योसेफामुळे झाला आहे. उत्पत्ती 45 मध्ये. आणि त्याचं बाहेर येणं तुरुंगातून हे केवळ त्याला पंतप्रधानच बनवणं एवढं नाही, तर देवाची इच्छा, देवाची योजना याला उच्च पदावर नेणं, त्याचबरोबर संपूर्ण मिस्राला आणि इस्रायलाच्या कुटुंबाला वाचवणं होतं. कारण देवाला माहिती आहे पुढे दुष्काळ आहे, आज आम्हाला माहिती नाही उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे. आणि देव जेव्हा परिस्थिती बनवतो ते आमच्या चांगल्यासाठी असते. आम्हाला वाईट वाटतं, आम्हाला दुःख होतं, पण देव आम्हाला घडवत आहे, बनवत आहे. कारण त्याला फ्युचर माहिती आहे, त्याला भविष्य माहिती आहे. आमच्यासाठी काय आहे योसेफाचं चरित्र. आज आम्ही अशा खड्ड्यात आहोत का, जिथे आम्हाला टाकण्यात आलं, द्वेष करण्यात आलं, हेवे करण्यात आलेले, मारून टाकण्यासाठी आम्हाला मुद्दामनाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या भावांनी, आमच्या परिवारानेच, आमच्या परिवारामधल्यांनीच, आमच्या नात्या गोत्यातील रिश्त्यांनीच आम्हाला खाड्यामध्ये टाकल्यासारखं वाटतं का, एकांतिक सोडल्यासारखं वाटतं का. आम्ही तुरुंगात आहोत का. आमचा दोष नसताना, आमची चूक नसताना आम्हाला कोणीतरी तुरुंगात ठेवलेला आहे का. ज्यांच्या बरोबर आम्ही बसतो त्यांना आमची आता आठवण नाही का, असं वाटतं का. मी एवढं एखाद्याचं चांगलं केलं तरी कोणी माझी शिफारस करत नाही, कोणी माझी आठवण करत नाही, कोणी माझ्याविषयी चांगलं सांगत नाही, असं आम्हाला वाटतं का. लक्षात ठेवा, आमची देखील बाहेर येण्याची वेळ जवळ आहे आणि ती देव लवकर आणेल. तो विसर पडलेल्या त्याच्या साथीदाराला देव आठवण करून देईल. आम्ही त्या स्थितीत राहणार नाही, आम्ही त्या स्थितीत राहणार नाही. फक्त विश्वास आणि आता ठेवायचा आहे. आणि जसं देवाविषयी योसेफ शेवटपर्यंत प्रामाणिक होता, एकनिष्ठ होता, तसं फक्त जीवन जगत राहायचं आहे. देव आपोआप परिस्थिती बदलतो, बदलून आणतो, निसर्गात उलटफेट करून देतो त्याच्या लोकांसाठी. राज्याचे उलटफाट करून टाकतो त्याच्या लोकांसाठी. म्हणून आज खाड्यात असाल, तुरुंगात असाल, कोणी आम्हाला एकांतात सोडलं असेल, प्रियांनो, आमच्यासाठी योसेफाचं जीवन एक उदाहरण आहे, एक आशा आहे. देव आमच्या बाजूने. दुसरं उदाहरण आम्ही बघूया. दुसरा व्यक्ती बाहेर आला. आम्हाला सर्वांना माहिती आहे तो दानिएल. कुठे होता. सिंहाच्या गुहेत होता. तिथे जाण्यासारखं त्यांनी काही केलं नव्हतं. या ठिकाणी जी घटना आहे, दानिएलाचं पुस्तक 6वा अध्याय 16 ते 24 पासून आम्ही बघतो. सिंहाच्या गुहेत त्याला टाकण्यात आलं कारण हा बिचारा प्रार्थना करत होता त्याच्या देवाची. बरं, सिंहाच्या गुहेत आपण इमॅजिन करा, सिंहाची गुहा कशी होती. तिथे किती सिंह होतं त्याची नंबर सांगितला नाही असतील, 4 असतील, 5 असतील, पण ते भुकेले होते, अंधारमय जागेत होते. आणि एक गोष्ट होती ती, अजून एक जी आम्ही नेहमी विसरतो. फक्त सिंहच नव्हते, राजाने त्या सिंहाच्या गुहेच्या दारावर दगड बसवला होता आणि त्याच्यावर त्याची मुद्रा ठोकली होती. म्हणजे कोणतीच शक्ती हा दगड हटू शकत नाही. हा डेंजर स्थिती होती. जेव्हा राजाने त्याची मुद्रा ठोकलेली आहे, शिक्का, कोणी नाही आता उघडू शकत ते. म्हणजे दानिएलाचा अंत फायनल होता. म्हणूनच त्याला तिथे टाकण्यात आलं. इतकी कठोर शिक्षा त्याला देण्यात आली होती. दानिएल बाहेर आला कारण देवाने देवदूत पाठवला आणि काय केली होती, सिंहाची तोंड बंद केली. बाहेर येण्याची प्रक्रिया आपण नीट बघूया. जेव्हा दानिएलला आत टाकलं, राजाला देवाने चिंता दिली, रेस्टलेस झाला, त्याला झोप येईना. ज्याने शिक्षा दिली त्याला झोप नाही, तो बेचैन आहे. असं लिहिलं. पहाटे सुटला,
राजा पहाटे सुटला, त्या गुहेकडे गेला आणि तो दानिएलला हाक मारत आहे. दानिएलाने उत्तर दिलं आणि दानिएल स्वतः बाहेर आला नाही, राजानेच दानिएलला बाहेर काढलं. दानिएलाने काही केलं नाही. दानिएलाने फक्त प्रार्थना केली, त्या गुहेत बसला, काही केलं नाही. तो दोष देत राहिला नाही, देवा मी तर चांगलंच करत होतो ना, प्रार्थनाच करत होतो ना, काय केलं, हे माझ्यावर अन्याय करतात, हे मला दोष लावतात, काही नाही, फक्त प्रार्थनाच करत तो तिथे राहिला. पहिली गोष्ट, सिंह पाहूनच काय ख्रिस्ती लोक तर पळून गेले. अंधारात सिंह कोणत्या बाजूने कोणता पंजान दात मारल माहिती नाही. आपल्याला एक गोष्ट म्हणून वाटते, पण ही सत्य घटना जेव्हा आम्ही तिथे दानिएलच्या जागेवर इमॅजिन करून आपल्याला ती भयावह परिस्थिती आठवते, तेव्हा आम्हाला समजेल त्याची भयावहता काय आहे. कधी कधी बाहेर येणं म्हणजे आम्ही काही करतो म्हणून नव्हे, तर आम्ही फक्त त्या समस्येमध्ये मरणाच्या दाढेमध्ये असताना जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, फक्त प्रार्थना करतो आणि देव बाहेर काढतो. आमच्या शक्तीने सिंहाची तोंड बंद होत नाही, तर देवाने पाठवलेल्या देवदूतांद्वारेच ते होतं. म्हणून समस्या अडचणी स्वतःच्या बलाने प्रयत्नाने सोडवण्याचा प्रयत्न करणं पुष्कळदा व्यर्थ ठेवणं. दानिएल केव्हा बाहेर आला, वेळ बघूया. तो रात्रभर गुहेत होता आणि पहाटेला जेव्हा राजा उठला तेव्हा दानिएलला बाहेर काढण्यात आलं. दानिएल 6:19 मध्ये लिहिलं आहे, सुमारे दानिएल 8 ते 10 तास त्या गुहेत होता. योसेफ 2 वर्ष होता. ठीक आहे, पडून असेल 2 टाइमचं जेवण, 3 टाइमचं त्याला देत बी असेल, पण निदान मरणाचा धोका योसेफाला निदान नव्हता. पण ह्याला माहितीच नाही कोणत्या सेकंदाला कुठून पंजा येईल. हे 8-10 तास सोपे नाही. भुकेले सिंह, पण मजाले कोणी त्याला स्पर्श करू दिला. बाहेर येण्याची वेळ, रात्र संपली, सकाळ झाली. आमची रात्र किती लांब वाटत असेल, भीतीदायक वाटत असेल, शत्रूंनी भरलेली वाटत असेल, मृत्यू प्रसंगातून, मृत्यूच्या दाढीतून, अंधाऱ्या दरीतून जाणाऱ्या सारखी वाटत असेल, लवकर सकाळी बाहेर आल्यावर काय झालं, दानिएल बाहेर आल्यावर काय झालं, त्याला कोणती हानी झाली नाही, कारण त्याने देवावर विश्वास ठेवला होता. दानिएल 6:25 ते 27 मध्ये लिहिलंय, तो दानिएल बाहेर आल्यावर काय झालं, ज्या राजाने त्याची उपासना करत नाही म्हणून त्याला आत टाकलं, राजाच्या मूर्तीला हा नमन करत नाही म्हणून त्याच्या आजूबाजूला जे जलसी लोक होते, हेवा करणारे, त्यांनी राजाचे कान भरून हा बिचारा त्याच्या देवाची प्रार्थना करत होता आणि म्हणून ह्याला आत टाकलं. ज्यांनी मुद्रा लावली दगडावर, ज्यांनी आज्ञा दिली, कोणी दगड काढू शकत नाही. काय झालं, दानिएल 6:25 ते 27 मध्ये जेव्हा दानिएल बाहेर आला, त्याच राजाने सर्व राष्ट्रांना आज्ञा पाठवली. काय होते, काय आज्ञा होती, काय फरमान होतं, फक्त दानिएलाच्या देवाचा आदर करावा. जेव्हा मी स्टेटमेंट वाचवतो, माझे अंगावर काटे उभे राहिले. ज्या सर्व राष्ट्राला आज्ञा होती, या मूर्तीपुढे तुम्ही जेव्हा तुताऱ्यांनी वाजवतील ना सारंग्या, तेव्हा तुम्ही उलटे पडले पाहिजे. एखादा बी उभा दिसला का तो गेलाच. तोच राजा आता सांगत आहे, दानिएलाच्या देवाचा आदर करावा. आता तर राजाचीच घोषणा आहे. मग सांगा. आणि दानिएल बलवान झाला असं लिहिलंय दानिएल 6:28 मध्ये.
त्या गुहेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, भुकेल्या सिंहाच्या उपस्थितीमध्ये आम्ही असतो, आम्ही इथं हातपाय गळून गेले असते. समस्या, देवा मी 3 वेळेस तुझी प्रार्थना गुडघे टेकून करते, मी तुझी आराधना करते, मी सर्व काही करते, तरी मला आता सिंहामध्ये टाकण्यात आलं. आम्हाला परीक्षा वाटतात, संकट वाटतात, अरिष्ट वाटतात, आजार वाटतात, पण देव त्याचा जो निवडलेला असतो त्याला कुठेतरी ठेवायचं असतं. ही सगळी प्रक्रिया करतो. आणि आता बघा, सर्व राष्ट्र पवित्र देवाचा आदर करत आहे आणि आता जिहारच आहे. कोणीच त्याचा उल्लंघन करू शकत नाही आता, कारण राजाने सांगितलेलं. आणि हा पण पंतप्रधान झाला, योसेफ झाला पंतप्रधान. तुरुंगात असलेला साधारण तरुण योसेफ पण, दानियल पण आता पंतप्रधान झाला आहे. आम्ही कोणत्या गुहेत आहोत आज? भीती, कर्ज, आजार, नातेसंबंधामध्ये दुरावा, अशा ठिकाणी आहोत जिथे कोणीतरी आता दगड बसवला आहेत आणि वरून शिक्का मारलेला आहे. आता असं सांगत आहे, राजाने शिक्का मारलेला आहे, आमच्यासाठी सर्व बंद आहे, आता याचं काहीच होऊ शकत नाही, हा गेल्यातच जमा आहे. त्याचे विरोधक ज्यांनी राजाचे कान भरले, किती आनंद करत असतील नाही का? असंच पाहिजे. हा जास्त शहाणा होता, हा तडजोड करत नव्हता, हा आमचं ऐकत नव्हता. त्याला बरोबर असंच पाहिजे, जगाच्या दृष्टीने ते बरोबर सांगत असत. फक्त 8 आणि 10 तास हो, जास्ती पण नाही, फक्त 8 आणि 10 तास. आम्हाला असं वाटतं का आम्ही अशा परिस्थितीमध्ये आहोत? याचा अर्थ देव आम्हाला काहीतरी मोठं देणार आहे आणि त्याचं नाव उंच करणार आहे. जो त्याचा प्रामाणिक व्यक्ती असतो ना, त्याच्यावर परीक्षा यासाठी देतात की त्याच्या जीवनाद्वारे एक साक्ष तयार व्हावी आणि देवाचं नाव अति उच्च व्हावं. लक्षात ठेवा, फक्त रात्रभर शांत बसा, पहाटे राजा तुमच्याकडे येईल. आम्हाला त्याच्याकडे जायची गरज नाही, ना पत्र लिहायची, ना फोन करायची. राजा आम्ही काय केलं नाही, मला उगीच टाकलं, एखादा वकील पाठवल, काय नाही. देव तिथे त्याचं काम ऑलरेडी सुरू आहे. ज्या क्षणी राजाने फरमान दिला याला गुहेत टाका, देव कामाला लागला. आम्हाला दिसत नाही एवढंच आहे. आणि काय झालं, राजाला तिथे बेचैन केलं. राजा सर्वात लवकर, मला वाटतं जिंदगीत उठला नसेल, त्या दिवशी उठला, एवढ्या पहाटे. त्याच्या आयुष्यात उठला नसेल, तो आज उठला, कारण देवाने त्याला बेचैन केलेला आहे, बेचैन केलं. आणि तो धावत दानियेलाच्या गुहेकडे, जिथे दानियेला ठेवलं, तिथे आला आणि तो म्हणतो, तुझा देव जो जिवंत देव आहे तो तुला वाचू शकला आहे का? दानियल म्हणतो, माझ्या देवाने देवदूत पाठवला आणि यांची तोंड बांधली. मी विचार करत होतो या घटने संदर्भात, माझाच. एका बाजूला दानियेलाचा विश्वास, तो घाबरला नसेलच, त्याला आता त्याच्या जीवनाची पडली नेमेला तरी ठीक आहे, कारण देवापुढे तो झुकत होता. जेव्हा त्याला टाकलं, दगड सरकवला, शिक्का मारला, गंमत अशी, त्या जेव्हा हा आत गेला तेव्हा देवदूत सिंह असे बी बसल्या बसल्या एकमेकाला पाहून अशी दादागिरी करतात, हो करत राहतात, असेच काही नाही तरी त्यांचे तसं बी बिचाऱ्यांनी केलं नसेल, इतके बेकार आल त्या सिंहांची. तोंड बांधली. मी तर असा विचार करत होतो, 2-4 सिंह असे खेचून आडवे करून त्याच्यावर झोपला असेल, गाद्यांनुसार बेडवर झोपल्यास. कोण काय बिघडवल? देव त्याच्या बाजूने. देवदूत तोंड बांधून राहिला तिथे दोऱ्यांनी, काय असेल, आणि मस्त सिंहांवर आडवा पडला, झोपलेला आहे, ध्यान मऊ मऊ, नाही का?
ज्या क्षणी दानियेला तिथे ढकललं तिथे देवदूत आहे. बाहेर विरोधक आनंद करत आहे. एखाद्या वेळेस पार्टी करत असेल त्या रात्री उशिरापर्यंत, नाही का, हा गेला ज्या शहाणा होता, गेला नाही तो तुमचा बाप म्हणून परत येणार आहेत 8-10 तासांनी. तुमच्या वरचा येणार आहे तो बसायला, तुमच्या छातीवर बसणार आहे आणि त्याच तुम्हाला ऐकावं लागणार आहे. आता तर ऐकावंच लागणार आहे. तेव्हा तरी नव्हते ऐकत, पण आता सुटका नाही. आज्ञा उल्लंघन केली काय ह्यांना टाक सिंहाच्या गोळीत. सुटका नाही, सुट्टी नाही. दानियल एकटा नव्हता, देवदूत होता. विचार करा. आणि म्हणून पुष्कळदा आम्ही जे जे उदाहरण बघतो ना, ह्या समस्येमध्ये ते देवाला तक्रार करत बसले नाही, ते एन्जॉय करत होते आणि देवाच्या प्रोव्हिजनचा, देवाच्या पुरवठ्याचा आनंद घेत असतील. म्हणून जो प्रामाणिक आहे, एकनिष्ठ व्यक्ती आहे, त्याला देव असं एकटं कसं सोडालो सिंहांमध्ये? इम्पॉसिबल आहे. ऑलरेडी तिथे आहे कोणीतरी. मी म्हटलं ना, तुम्ही ते डिस्कवरी चॅनल, नॅशनल जॉग्राफी, सिंह नुसते असे बसल्या बसले एकमेकांकडे पाहून उगीच घुरघुर करतात. काय नाही, सिंह आहे मी वो असं. एखादा दुर्मिळ दात असेल त्याच्यावर बी हो करतात ते. काय पण इथे बिचारे रात्रभर गप्प बसायला, रात्रभर शांत. तिसरा व्यक्ती आम्ही बघतो तो म्हणजे योना. 1:17, 2 अध्याय. कुठून बाहेर आला? माशाच्या पोटातून बाहेर आला. त्याने माशाच्या पोटात प्रार्थना केली. एक नम्र पश्चातापाची प्रार्थना. आणि जेव्हा तो शेवटी म्हणाला, योना 2:9, योना केव्हा बाहेर आला? जेव्हा त्याने प्रार्थना संपून स्तुतीचा यज्ञ केला, असं लिहिलं आहे. योना 2:9 मध्ये प्रार्थना तर केलीच त्याने 3 दिवस 3 रात्र, पण प्रार्थना संपून जेव्हा त्यांनी स्तुतीचा यज्ञ केला त्या क्षणी माशाने ओतलं बाहेर त्याला. बाहेर येण्याची प्रक्रिया, प्रार्थना, पश्चाताप, स्तुती, देवाची माशाला आज्ञा आणि माशाने त्याला ओकणं. देवाने माशाला आज्ञा केली, कोरड्या जमिनीवरून जाऊन याला ओकणं म्हणजे अचानक एकदम प्रेशरने तो बाहेर आला असेल, नाही का? योनाने 3 दिवस प्रार्थना केली. त्याने आपले अपयश मान्य केले. तो योना 2 आणि 4 मध्ये योना म्हणतो, बघा त्याची प्रार्थना तिथे काय आहे. योना म्हणतो, मला तुझ्या दृष्टी समोरून हाकलून दिले. नम्र प्रार्थना तो करतो. त्याने स्तुती केली. देवाने पर्यावरणाला म्हणजे माशाला आज्ञा केली. कधी कधी आम्हाला बाहेर काढण्यासाठी देव परिस्थितीच बदलून देतो, पर्यावरणच बदलून देतो. हवा, पाणी, लोक, जे कोणी आहे, देव सर्व बदलून देतो मला बाहेर काढण्यासाठी. योना केव्हा बाहेर आला? 3 दिवस 3 रात्र. योना 1 आणि 17 दिले. 72 तास जवळजवळ योना माशाच्या पोटात होता. 72 तास एका मृत्यूची अनुभूती तो करत होता, पण तिथे तो राहिला नाही. बाहेर येण्याची वेळ. प्रार्थनेनंतर त्याने स्तुतीचा यज्ञ केला. शेवटली गोष्ट त्याने केली म्हणजे स्तुती. तो म्हणतो योना 2:9 मध्ये, तारण परमेश्वराचा आहे. तो म्हणतो हीच बाहेर येण्याची गुरुकुल्ली तिथे झाली. तो म्हणतो तारण देवाचा आहे, परमेश्वराचा आहे. असं म्हटल्या देवाने आज्ञा दिली, याला बाहेर जाऊन ओक. हा हट्टी होता, हा भित्रा होता,
आणि म्हणून हा पळून चालला होता आणि याला फेकण्यात आलं आणि त्या माशाने त्याला गिळलं. अशी जागा पाण्याच्या आतमध्ये माशाच्या पोटामध्ये कोणीच अशी माशाच्या पोटात प्रार्थना केलेली घटना कशी इतिहासात नाही माणसाची, जी योनाला लाभली. एक देवाच्या सेवकांचे एक गोष्ट आहे, जेव्हा ते म्हणजे जसा हा तुरुंगात होता, गुहेत होता दानियल आणि माशाच्या पोटात होता, असे बिथरून जात नाही, शांतच असत, स्वतःहून प्रयत्न करत नाही बाहेर येण्याचा. बघा नॉर्मल आहे, कारण त्यांना माहिती आहे जर मी इथे आहे, माझा देव माझ्यासाठी बाहेर मोठं काहीतरी करत आहे. आणि ख्रिस्ती लोकांनो, आम्हालाही साक्ष आहे या लोकांकडून. जरी आज आम्ही डाऊन आहोत, काय फारसं काही चांगलं घडत याचं आमच्या जीवनात काही वाटत नाही, त्याच्या विरुद्ध दुसरे लोकांचा उत्कर्ष होत आहे, प्रगती होत आहे, भरभराट होत आहे, पैशांची आवक भरपूर आहे, मोठे मोठे बंगले आमच्या समोर, लोकांचे मजलेचे मजले उभे होत आहे. एखाद्यास आम्हीच ते बांधत आहोत, कारण या ठिकाणी पुष्कळ बांधकाम व्यवसायवाले आहेत. आम्ही गांगारून जातो, निराश होतो, अरे काय ख्रिस्ती होऊन काय मिळतं, काय झाले, माझ्या बाप माझ्या आजोबापासून मी ख्रिस्ती आहे, काय मिळालं, ही शेती मिळाली, काय कामाची, ती पण काय उत्पन्न येत नाही. असे विचार करून करून हताश होऊन गेले प्रियांनो. गांगारून जातो, भयभीत होऊन जातो, बेचैन होऊन जातो, म्हणून कितीकाने तर चर्चकडे पाठवून दिलेली. काही तर स्वप्रयत्नाने त्या दानियेलाच्या जागेवरती असते तर हातपाय झटकले असते, योनाच्या जागेवर आम्ही असतो तर काहीतरी ते पोट कशाने तरी फाडण्याचा प्रयत्न करून निघण्याचा प्रयत्न, स्वतः प्रयत्न काहीतरी केलं असतं. हे सर्व शांत आहे, भिस्त आणि भरोसा त्याच्यावर आहे. आणि म्हणून जेव्हा समस्येत, अडचणीत, आजारात आम्ही शांत असतो, फक्त प्रार्थना करतो, स्तुती करतो, जरी स्तुती करण्यासारखं काहीच नाही माझ्या जीवनामध्ये, देवाला धन्यवाद देण्यासारखं काही घडलं नाही, एक गोष्ट मी घडली नाही, तरी मी देवासंती विश्वासू आणि प्रामाणिक असतो. पुष्कळदा ख्रिस्ती लोक असे असतात ना, मी तर त्यांना मूर्खच म्हणेल, काहीतरी घटना, घर घेतलं, गाडी घेतली, हे झालं, मग काय उपकार स्तुती, देवाने हे केलं, मग कोणी पेढे वाटेल. नाही, असं नाही. देवाची उपकार स्तुती, देवाने काय देव काय न देव, मी सेम आहे. सर्वात सोपं गोष्ट प्रामाणिक लोक ओळखायची. एखादा खूप मोठा एखादी वस्तू भेटल्यावर आम्ही हे करतो ना, म्हणजे ह्याला माहिती नाही हो, ह्याच्यापेक्षा ह्या मोटर गाड्या आणि काय बंगल्यान बिंगल्या जगी गोष्टी, ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी दिलेल्या मला, त्या मला दिसत नाही, त्याचे आभार मानायला लागलो ना तर वेळ पुरणार नाही, त्याबद्दल आम्ही कधी मानतच नाही. म्हणून जेव्हा आम्ही समस्येत, अडचणीत जेव्हा शांत असतो, जे करत आहोत तेच करत राहो, प्रार्थना करत आहोत, स्तुती करत आहोत, उपकार स्तुती करत आहोत, याचा अर्थ देव आमच्याला बघतो आणि तो कार्य करायला सगळ्या सृष्टीला भाग पाडतो. आमच्यासोबत का घडत नाही, कारण आम्ही हातपाय स्वतः चालवतो, स्वतःची बुद्धी वापरतो, स्वतःची शक्ती वापरतो, माणसांच्या, मनुष्याच्या, नश्वर मनुष्यांच्या हातांकडे बघतो, इथून मला सहाय्य येईल. आणि म्हणून देवाला आम्ही काम करू देत नाही, त्याचं कार्य आम्ही आमच्या हातात घेतो आणि मग उलट्या कलांट्या खात फिरतो आणि बुडत राहतो. 72 तास तो तिथे होता. तो म्हणतो तारण परमेश्वराचे. बाहेर आल्यावर काय झालं, एवढी सगळी प्रोसेस झाली, काय झालं बाहेर आल्यावर? योना 3:1-3 मध्ये देवाचे वचन आले, परत आले त्याच्याकडे. योना उठला आणि निनवेला गेला.
संपूर्ण निनवे शहराने पश्चाताप केला. हजारो लोकांचं तारण झालं. हजारो लोकांचे जीव वाचले हा बाहेर आल्यामुळे. कारण देवाला ते वाचवायचेच होते याच्याद्वारे. म्हणजे योनाचं बाहेर येणं फक्त त्याच्या स्वतःसाठी नव्हतं, तर संपूर्ण शहरासाठी होतं. म्हणून बघा आमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे ख्रिस्ती नात्याने. देवाला आम्हाला बाहेर काढायचं आहे, फक्त आमच्यासाठी नाही, आमच्या कुटुंबासाठी नाही, तर सर्वांसाठी. पण आमचा हट्टीपणा आम्हाला बाहेर निघून देत नाही. आणि मोठे मोठे कार्य देवाचे थांबलेले आहेत माझ्यामुळे. अजून मी वाट पाहत या पाळक माझ्या घरी येईल, प्रार्थना करल आणि मला आग्रह करल, ये रे भाऊ चर्चला ये, काहीतरी कर. मग मी येतो पाळसाहेब. मग पाळक म्हणाला, हो आले का तुम्ही? हा छान छान, सलाम सलाम. अरे उपकार केले, आले तर राह तिथेच बसून, कुलूप लावा बाहेरून, समाधी घ्या. कोणाचं नुकसान आहे? आमच्यामुळे, आमच्या बाहेर नेल्यामुळे देवाचे कार्य आमच्या जीवनाविषयी हजारो लोकांविषयी थांबलेलं आहे. त्याला जबाबदार हे मध्ये बसलेले आहे, यांना यायचं नाही. आम्ही माशाच्या पोटात आहोत का? आम्ही तिथे का आहोत? कारण आमच्या चुकीच्या निर्णयामुळे. योनाने चुकीचा निर्णय घेतला. निनवेला जा सांगितलं, तार्शीसला गेला. निनवेला पाठवलं, तार्शीसला गेला. आमच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही अशा अवस्थेत असू शकतो. त्या पोटात, माशाच्या पोटात, अंधाऱ्या जागे, एकदम चिपचिप्या आणि गंध्या आणि घाणेरड्या वासाच्या जागी, खेकडण बेडक तिथे सोबत आमच्या समोर कोंडलेले आहे. तिथे मासे घेताना आपण पाहिलं असेल ना, माशाचं पोट साफ करताना चांगलं वाटतं का? वाटतं? हा तर इतका मोठा मासा, पूर्ण घंटा गाडीच असेल आत, खूप चांगला वास असेल तिथे. का? चुकीचा निर्णय, देवाच्या आज्ञेविरुद्ध जाणं, स्वतःला अडचणीत आणणं. आम्ही स्वतःला अडचणीत आणतो आमच्या चुकीच्या निर्णयामुळे. आणि ते पण जेव्हा देवाचा प्रश्न येतो, देवाच्या गोष्टींचा प्रश्न येतो, देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न येतो, आम्ही देवाच्या मार्गाने देवाला संतुष्ट करत नाही. आम्हाला वाटतं आमचं नावच वाचलं पाहिजे. मग देव संतुष्ट हो ना हो, लोकांसमोर मी संतुष्ट व्हायला पाहिजे. जा अडचणीत, पोटामध्ये जा घाणीत. बरं तोंडातूनच ओकलं, दुसरीकडून नाही ओकलं. देव माशाला डायरिया लावू शकला असता. देव उघडाल तर तोंडाच उघडाल. पण आम्ही हट्टीपणाने बसलो तर वाईट पद्धतीने आमची वाईट पद्धत होईल तिथे येण्याची बाहेर. आणि म्हणून आमच्या चुकीमुळे आम्ही माशाच्या पोटात असलेल्या परिस्थितीमध्ये अडकण्याचं कारण आमचे चुकीचे निर्णय देवाप्रती, विशेष करून दुसरं जाऊ द्या, देवाच्या नियमाप्रती, देवाच्या पद्धतीपैकी आम्ही जेव्हा विरुद्ध चालतो तेव्हा अशा घाणेरड्या प्रसंगामध्ये आम्हाला देव नेतो. हे तर चांगलं हे. योनाने प्रार्थना केली, 3 दिवस 72 तास प्रार्थना केली त्याने, कारण दुसरं काय करायला होतं बी नाही तिथे. आणि त्याने शेवटी स्तुती केली. आणि त्या क्षणी जेव्हा स्तुती केली, देवाने आज्ञा दिली आणि माशाने त्याला बाहेर टाकलं. बस. आम्ही देवाच्या आज्ञांपासून योनासारखं पळत असेल तर आज आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे, स्तुती करण्याची गरज आहे. देव आज्ञा करल निसर्गाला, देव आज्ञा करल, वाटेल त्या गोष्टी करल. आम्ही त्या जागेत नंतर राहणार नाही. आमची जागा बदलेल जर आम्हाला त्या गोष्टी आज समजल्या. आज पुष्कळ ख्रिस्ती लोक माशाच्या पोटामध्ये का आहेत?
विचार करूया, पुष्कळांचं जाऊ द्या, एखाद्याच मी अजून असेल त्याच घाणीमध्ये, त्याच दुर्गंधीमध्ये, त्याच चिपचिप्या जागेमध्ये, अंधारी कोठरीमध्ये, एक प्रकारे तो तुरुंगच आहे पोट. स्तुती करायला लागा प्रियांनो, देव परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. एक आज्ञा देव सगळं बदलून देईल, पण आमच्यावर आहे. चौथी गोष्ट आम्ही थोडक्यात पाहू, आणि ते म्हणजे योहान 11 मध्ये लाजर थडग्यातून म्हणजे कबरेतून बाहेर आला. किती दिवस राहिला इथे लाजर? 4 दिवस राहिला. असं लिहिलं आहे की लाजराच्या शरीराला आता वास येत असेल. म्हणजे यहुदी परंपराप्रमाणे 4 दिवसानंतर डेड बॉडीचं विघटन व्हायला सुरू होतं, डिकम्पोज व्हायला सुरू होती बॉडी मनुष्याची 4थ्या दिवसानंतर. म्हणजे शरीर आता गळायला सुरुवात होती 4थ्या दिवसानंतर. बाहेर येणं शक्य नव्हतं. लाजर मेला होता, त्याला आवाज कसा येईल जेव्हा येशूने हाक मारली? हा बी प्रश्न आहे नाही का? तो बाहेर आहे, आता मेलेला ह्याली कसा ऐकला? पण जेव्हा येशूने आवाज दिला, लाजरा बाहेर आहे, जिथे कुठे त्याचा आत्मा होता विजेच्या गतीने आला असेल, त्याच्यामध्ये त्याचं डिकम्पोज राव नाही तर काय राव, तिथून त्याला उठवलं आणि पट्ट्यान सकट बाहेर आला. बाहेर येण्याची प्रक्रिया. येशू रडतो. त्याची बहीण मरियम म्हणते, गुरु प्रभू, तू जर लवकर आला असता तर माझा भाऊ मेला नसता. दुःखाची परिस्थिती आहे, आजूबाजूला वातावरण शोकाकुल आहे. सर्व त्या कबरे समोर येऊन थांबलेले आहेत. दगड दूर करण्यात आला. येशू मोठ्याने म्हणतो, लाजरा बाहेर ये, आणि लाजर बाहेर आला. आणि नंतर बाहेर आल्यावर त्याची बंधनं सोडण्यात आली, पट्ट्या काढण्यात आल्या. लाजर केव्हा बाहेर आला? 4 दिवसांनी. यहुदी मानतात 4 दिवसानंतर आत्मा कधी देऊ शकत नाही, रिटर्न मेल्यानंतर. काही काही ख्रिस्ती बहादर एवढे विचित्र आहे. आमच्या घरात एखादा मृत्यू झाला तर 40 दिवस ते म्हणतात याचा आत्मा इथेच फिरत आहे 40 दिवस. आणि जे दुसरे करतात हे पण करतात. 40 दिवस हे खायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही, मग हे करायचं नाही, मग ते करायचं नाही. तुला कोणी सांगितलं हा 40 दिवस इथे? देवाच्या वचनाप्रती साक्षरता नाही, अंधविश्वास, अंधश्रद्धा, आणि वरून देवाला राग आणण्यासारख्या गोष्टी आम्ही करतात. ह्यांची परंपरा आहे 4 दिवसानंतर कधी देऊ शकत नाही. आणि म्हणूनच येशू 4थ्या दिवशी आला. 3ऱ्या दिवशी पण येऊ शकला असता, पहिल्याच दिवशी येऊ शकला असता. कारण एखाद्याला जेव्हा आम्ही मृत्यूची बातमी पाठवतो तो म्हणत नाही हा येतो मी 2 दिवसांनी, असं म्हणतो का? हातातलं काम सोडून देईल. आणि या गावाची तर परंपरा आहे आपली नाही का, एखादी घटना घडली का कामावर गेले पण रिटर्न येऊन जातात. चांगली गोष्ट आहे. म्हणजे कोणी थांबत नाही, कोणी कारण देत नाही, वेळ काढत नाही. आणि अशा वेळेस येशू 4 दिवस लावतो. आणि ते पण लाजर त्याचा मित्र होता, त्यासाठी तो रडतो. फॅमिली मेंबर आहे एक प्रकारे. जेव्हा मानवी आशा संपते तेव्हा देवाची वेळ सुरू होते. लाजर बाहेर येणं शक्य नव्हतं, पण देवाला शक्य आहे. देवाला शक्य आहे. लाजर बाहेर आल्यावर काय झालं? फार महत्वाची घटना. एक 5-7 मिनिट घेतो. योहान 11:45 लिहिले आहे, बरेच यहुदी गंमत पाहणारे, येशूला पकडणारे
येशूला धरणारे शब्दामध्ये जेव्हा लाजर चौथ्या दिवशी बाहेर आलाय बघतात, जे कधी घडणार नव्हतं ते घडलेलं बघतात, ते येशूवर विश्वास ठेवू लागले. देव त्याची कार्य करण्याची पद्धत त्याचं गौरव करण्यासाठी वापरतो. म्हणून आपल्याला वाटतं उशीर होते, जेवढा उशीर तेवढा कमबॅक जोरात असणार आहे, मोठा असणार आहे, त्याचं गौरव तेवढं उंच होणार आहे. तिथे बरेच यहुदी येशूवर विश्वास ठेवू लागले. योहान 12:9-11 मध्ये लिहिलं आहे, लाजरच्या कारणास्तव पुष्कळ लोक येशूकडे जाऊ लागले. याचकांनी लाजराला ठार मारण्याचाही विचार केला, कारण आज जिवंत झालं, ह्याला पाहून पुष्कळ विश्वासात येत आहे, म्हणून ह्याला परत मारण्याचा विचार करू लागला. लाजरचं त्या चौथ्या दिवशी बाहेर येणं साधं नव्हतं. ती इतकी मोठी घटना होती, इतकं मोठं शक्ती प्रदर्शन जसं येशूचं होतं, की हा खरोखर देवाचा पुत्र आहे. आमच्यासाठी आमचे स्वप्न, आमची नोकरी, आमचा विवाह, आमचे आरोग्य मेल्यासारखे वाटत आहे का? बराच वेळ होऊन गेला. लोक म्हणतात शक्य नाही, काही होणं शक्यच नाही, मेल्याच जमाय. आमचे नाते संबंध, आम्ही एक दुसऱ्याचं तोंड पाहू शकत नाही, बोलणं तर दूर. आता त्वचेचं विघटन झाल्यासारखं आहे, कुजण्यात जमाय. सगळे म्हणतात शक्य नाही. लक्षात ठेवा, येशू आजही हाक मारतो आणि तो म्हणतो बाहेर आहे, बस बाहेर आहे. त्याच्या आवाजाने मृत्यू पण काही करू शकत नाही. त्याच्या आवाजाने कोणती बंधनं अडकून राहू शकत नाही. त्याच्या आवाजात ती शक्ती आहे प्रियांनो. कोणती मेल्यात जमलेली गोष्ट असू द्या, माझ्या परिवारात, माझ्या सोबत, जिथे मी राहतो त्या परिसरामध्ये आशा नाही, व्यसनांनी, वासनांनी तरुणांना गुंडाळून कडक पिळून टाकलेला आहे, सुटणार नाही, चेन बांधलेले आहे असं वाटतं. येशू म्हणतो बाहेर आहे. येशू म्हणतो बाहेर आहे. एक शेवटली गोष्ट पाहूया. 3 मुलं बाहेर आले, शद्रक, मेशक, अबेदnego, दानियल 3 मध्ये असं लिहिलं आहे 3:22 मध्ये, त्यांच्या मुसक्या बांधून भट्टीत टाकण्यात आलं. मुसक्या बांधून शब्द वापरलाय, मुसक्या. इतकी तापोली सातपट की जे त्यांना टाकायला गेले ते पण होरपळून मेले. दानियल 3:22 मध्ये लिहिलंय. बाहेर येण्याची प्रक्रिया त्यांची काय आहे? राजाला क्रोध आला, भट्टी तापवली, यांना आत टाकलं, आणि आत टाकल्याबरोबर काय दिसलं? चौथा व्यक्ती दिसला. तो नीट डोळे पुसले असेल, आम्ही तर 3 टाकले, हा चौथा कुठून आला? राजाला आश्चर्य वाटलं आणि त्यांना बाहेर काढण्यास सांगितलं. तो चौथा मनुष्य येशू होता. त्याला देवाचा पुत्र म्हटलं आहे दानियल 3:25 मध्ये. तो येशू होता. आम्हाला आमच्या अग्निरूपी भट्टीमध्ये चौथा मनुष्य हवा आहे. येशू आम्हाला हवा आहे. तो सर्व बंधन जाळून टाकतो, तोडून टाकतो. जसं दानियेला बरोबर देवाचा दूत, तसं या तिघांबरोबर स्वतः आता येशूच. देवदूत पण पाठवू शकला असता नाही का? देवदूत जसं सिंहेच्या गुहेत, त्याच दानियेलाच्या अध्यायात दानियेलाला वाचवायला देवाने देवदूत पाठवला. यांच्या सोबत देवदूत का पाठवला नाही? स्वतः देवाचा पुत्र आला. अहो, ही गंमत नाही, सोपं नाही. जुन्या करारात येशू उतरला. जेव्हा ते बाहेर आले, राजाने तपासलं ना, असं लिहिलं आहे दानियल 3:26 मध्ये, त्यांचे केस जळाले नाही, कपडे बदलले नाही, अग्नीचा वास पण नाही. बाहेर येण्याची वेळ काही तास असेल, पण राजाने आज्ञा दिली,
राजा म्हणजे काय? सत्ता, अधिकार. कधी कधी आम्हाला समस्यातून, या अग्नीसारख्या जीव घेण्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी देव सत्ताधाऱ्यांना, अधिकाऱ्यांना परवानगी देतो, ह्यांना बाहेर काढा. आणि त्याच्यासाठी स्वतः येशू. जितकी कठीण परीक्षा, आता त्या सिंहाच्या गुहेपेक्षा ह्या अग्नीची परीक्षा जास्त कठीण नाही का? 7 पट. त्या आगीच्या आसनीच सैनिक मरून गेले होते. अशा वेळेस देव दाखवत होता, मी अशा वेळेस माझे देवदूत पण नाही हो, माझा पुत्र पाठवतो. आणि फक्त त्या तिघांसाठीच नाही, आम्हासाठी, सर्वांसाठी पाठवला त्याने, ज्याची आज आम्ही वाटवण करतो. पण पुष्कळ अजून त्याला गांभीर्याने घेत नाही. आमची अग्निभट्टी किती तप्त असली, 7 पट असली, लक्षात असू द्या, आम्ही एकटे नाही. आमच्या बरोबर आमचा खरा मित्र, आमचा येशू आमच्या बरोबर आहे. तो आमच्या बरोबर चालतो, बंधनं जाळतो. सत्ताधिकाऱ्यांना नमायला भाग पाडतो. बाहेर येण्याचं तत्व. बाहेर येणे म्हणजे परीक्षेचा शेवट नाही, तर उन्नतीची, आशीर्वादांची सुरुवात. योसेफ राजवाड्यात गेला, दानियल पंतप्रधान झाला, योना निनवेला गेला, लाजर जिवंत झाला. हे 3 तरुण, यांना बढती मिळाली. बाहेर काढल्यावर बढती मिळाली. आम्ही बाहेर याल तेव्हा आम्हाला उन्नती मिळेल. कारण बाहेर येणं म्हणजे फक्त सुटका नव्हे, तर स्थापना करणं. जेव्हा एखादा व्यक्ती परीक्षेतून पास होतो, देव नुसती त्याला सोडवत नाही, त्याची स्थापना करतो. बाहेर येणं ही केवळ आमची गोष्ट नव्हते, ती इतरांची साक्ष बनते. योसेफमुळे मिसर वाचले, दानिएलामुळे राज्यातील सर्वांना देवाचं गौरव आणि देव समजला. योनामुळे निनवे वाचले, निनवेचं तारण झालं. लाजरामुळे ह्या हट्टी लोकांनी विश्वास ठेवला येशूवर. आणि या 3 तरुणांमुळे संपूर्ण राज्यात देव पवित्र आहे हे समजलं. आमचं बाहेर येणं फक्त आमच्यासाठी नाही, तर आमच्या मागे असलेल्या इतरांसाठी आहे. मी बाहेर येईल, पण माझ्यामुळे इतरांचा देखील विश्वास वाढणार आहे. बाहेर येणं म्हणजे पुनर्स्थापना करणं. योसेफ पुन्हा खड्ड्यात गेला नाही, योसेफ पुन्हा तुरुंगात गेला नाही, दानिएल पुन्हा सिंहाच्या गुहेत गेला नाही. त्याचे शत्रू गेले. एकदा का देवाने तिथून बाहेर काढलं ना, परत आम्हाला तिथे टाकणार नाही. तो योना बी काय परत माशाच्या पोटात गेला नाही. बाहेर येण्याचं वेळापत्रक नीट समजून घ्या. योसेफाला 13 वर्ष लागली, योनाला 3 दिवस लागले, दानिएलाला 1 रात्र लागली, लाजराला 4 दिवस लागले, एलिया एका गुहेत होता, त्याला 40 दिवस लागले. या 3 मुलांना काही तास लागले, पण बाहेर आले, जिवंत बाहेर आले. माझी वेळ कशी असू द्या आज, पण माझा विश्वास आहे मी तिथे राहणार नाही. देवाचं घड्याळ कधी चुकणार नाही. बाहेर येण्याची वेळ देव नक्की आणणार आहे. योसेफ खड्ड्यात राहिला नाही, दानिएल सिंहाच्या गुहेत राहिला नाही, योना माशाच्या पोटात राहिला नाही, लाजर कबरेत राहिला नाही, एलिया गुहेत राहिला नाही, हे 3 मुलं अग्नीच्या भट्टीत राहिले नाही. स्तोत्र 66 आणि 12 मध्ये लिहिलं आहे, आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो तरी तू आम्हाला बाहेर काढशील. स्तोत्र 30 आणि 11 मध्ये लिहिलं आहे, तू माझे शोकातले वस्त्रे काढून आनंदाचे वस्त्र मला नेसवतो, माझी परिस्थिती बदलतो. आम्हाला वाटतं आमची परिस्थिती जर बदलावी, या आपण आपल्या जागेवर उभं राहूया.